नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचे पांचाळ या भागात पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या सर्व दर्दी वाचकांचं मनापासून स्वागत. आपण आपली साहित्य सफर सुरू करतोय ती गेली कित्येक वर्ष जगाची सफर घडवणाऱ्या एका ज्येष्ठ लेखिकेबरोबरच्या गप्पांनी. गुगल, यूट्यूब आणि इंटरनेटच्या आधी जगभराची सफर व्हायची ती मीना प्रभूंच्या पुस्तकांमधून. माझं लंडनपासून त्यांनी पार चीन, ग्रीस आणि थेट लॅटिन अमेरिकेपर्यंतचा प्रवास आपल्याला त्यांच्या पुस्तकांमधनं घडवला. सगळं जग मराठी वाचकांनी त्यांच्या पुस्तकांमधनं पाहिलं. अशा या अतिशय लोकप्रिय लेखिका मीना प्रभू. त्यांनी जवळपास 20 प्रवास वर्णनानंतर पहिली कादंबरी लिहिली आहे. वारसा असं या कादंबरीचं नाव आहे. पुरंदरे प्रकाशनानं ही कादंबरी प्रकाशित केली आहे. ही कादंबरी म्हटलं तर एका कुटुंबाच्या इतिहासाचा दस्तावेज आहे. म्हटलं तर 100 वर्ष जुना काळ उभा करणारी गोष्ट आहे. पण नक्की हा वारसा आहे कुणाचा हे जाणून घेऊया थेट मीना प्रभू यांच्याकडूनच. मीनाताई, खूप खूप स्वागत तुमचं आनंदाचे पानमध्ये. नमस्कार मित्रमंडळींनो. या अप्रत्यक्ष भेटीतून तरी आपण एकमेकांशी बोलू बघू शकतोय याचा मला मनपूर्वक आनंद आहे, खुशी आहे. पहिला प्रश्न अर्थातच की अनेक वर्ष मराठी भाषेत प्रवास वर्णनं लिहिल्यानंतर पहिली कादंबरी लिहिली आहे तुम्ही, आणि तीही कुटुंबावर, म्हणजे तुमच्याच कुटुंबावर बेतलेली. तर त्यामागचं कारण काय? तुम्हाला माहिती आहे, माझी पुस्तकं बरीच वाचली जातात. 5 खंडातून लोक मला त्याची उत्तरं पाठवतात, प्रत्यक्ष भेटतात, सगळं होते. आणि त्यामुळे मी आपली प्रवास हा माझा एक हेतू धरून त्याच्याप्रमाणे गेली 30-32 वर्ष लिहित सुटले आणि अक्षरशः हजारो लोकांपर्यंत पोहोचले. मला श्रीना पेंडसे तर नेहमी म्हणायचे की तू कादंबरी लिही, पण मला कधी धाडसच व्हायचं नाही. तर मग मनात आलं की काय लिहावं, कसं लिहावं. त्यावेळेला माझ्या मुलांचा मला उपयोग झाला. काय होतं, आमचं घर लहानपणी माझ्या घरी फार विचित्र परिस्थिती होती. मला 2 आया होत्या आणि वडील, अर्थातच वडील खूप आजारी होते. साधारणतः 14मी वर्षाची असल्यापासून ते हॉस्पिटलमध्ये होते आणि 17व्या वर्षी गेले. त्यामुळे मला हा सगळा काहीच त्यांच्याबद्दल माहीत नव्हतं. आईबद्दल पण फारसं काही माहीत नव्हतं. काही बोलण्याचं, ती माझ्याकडे होती आणि तिनंच माझी मुलं मोठी केली. तर त्यावेळेला लंडनमध्ये असं असताना मला असं वाटायचं की आईच्या आयुष्यात काहीतरी अशी गोष्ट आहे की जी गोष्ट 4 चौघात सांगण्यासारखी नाही. आणि मला कुठून तरी कानावर आलं की हे माझ्या आईचं माझ्या वडिलांबरोबरचं दुसरं लग्न होतं. आता तुम्ही कल्पना करा, 100 वर्षापूर्वीचा काळ. त्यावेळेला ह्या लोकांना कसल्या खडतर परिस्थितीतून जावं लागलं असेल. आणि मग मला वाटलं की आपल्या मुलांना मी गेल्यानंतर कोणीतरी आईबद्दल वेडवकलं सांगायचं. मग त्यांनी विचित्र कल्पना करायच्या. त्याच्यापेक्षा मला 3 मुलं आहेत, तर प्रत्येक मूल 18 वर्षाचं झालं की मी त्यांना थोडक्यात आईची गोष्ट म्हणून मला जेवढंसं माहिती होतं तेवढं सांगायची. ती मुलं आता माझ्या पाठीमागे लागली. कारण मला लक्षात आलं की जी गोष्ट मला अपमानास्पद अशी वाटायची ती त्यांना अभिमानास्पद वाटत होती. आणि ते म्हणाले, आता तू आईची गोष्ट लिही. मुळात प्रश्न हाच आहे की कादंबरीच का? कारण हा सगळ्या घराण्याचा म्हणा किंवा तुमच्या कुटुंबाचा इतिहास आहे. मग तो एक आत्मकथन म्हणा किंवा कुटुंबकथनाच्या रूपातही सांगता आला असता, पण तुम्ही मात्र कादंबरीच्या स्वरूपात लिहिलाय. कारण माझ्याकडे नाही त्यावेळची काही माणसं, नाही काही पुस्तकं, नाही कोणाची पत्र, नाही बकरी. अहो, खेड्यातलं अगदी 100 वर्षापूर्वीचं दरिद्री शेतकरी ब्राह्मण कुटुंब. त्याच्यामध्ये कुठे यांना कोण त्यांची दाद दखल घेतं, असंच राहिलेलं होतं. ते थोडे थोडे धागे कुठले तरी आहेत, ते जुळवून आपण एक घरापुरतं लिहावं, आपल्या कुटुंबापुरतं आपलं हे असं आहे असं म्हणून लिहावं. हा माझा उद्देश होता त्याच्या मागे. अशी त्याची सुरुवात झाली.
कादंबरी वाचतानाही सारखं वाटत होतं की तुम्ही इतकी प्रवास वर्णनं लिहिली आणि इतक्या जगातल्या देशांमध्ये फिरल्या, इतकी माणसं तुम्हाला भेटली, पण जेव्हा तुम्हाला पहिली कादंबरी लिहायची वेळ आली तेव्हा हाच विषय घ्यावा असं तुम्हाला का वाटलं? त्याच्या आधी 10 वर्ष आधी म्हणा, 12 वर्ष आधी असा एखादा विषय तुमच्या मनात आला नव्हता का की अरे याची कादंबरी होऊ शकते, किंवा म्हणजे असं दुसरा कुठला विषय नाही वाटला का तुम्हाला? आपले महान लेखक श्री ना पेंडसे हो. त्यांची आणि माझी खूप चांगली मैत्री होती. तेव्हा ते म्हणाले की तू कादंबरी लिहायला पाहिजेस, तुझ्याकडे अनुभव आहेत आणि तुझ्याकडे शैली आहे, शब्द आहेत, माणसं पाहिलेली आहेस, तर तू लंडन मधल्या विषयावरती कादंबरी लिही. हो, त्यांना फार आकर्षण शिरोभावना. तर आणि ते दरवेळेला म्हणायचे मी 50 पानं तुला लिहून देतो, मग पुढे तू चल असं. तर मी हो हो म्हणायची, पण माझ्या मनात काय तसं नव्हतं. माझ्या मनात पुढचा देश, पुढचं आपल्याला हे बघायचं आहे, या दक्षिणेकडे जायचं, उत्तरेकडे जायचंय. पूर्व तर सबंधच राहिलेली होती. फक्त लोक सिंगापूर, हाँगकाँग वगैरे करतात, जपानला जातात, पण तो साध्यंत लिहावं असं मला वाटायला लागलं होतं आणि म्हणून मी त्यातच गुंतलेली होते. पण हे आता आफ्रिकेचं तर एवढं मी ठरवलेलं होतं सगळं, 2-3 महिने काढणार तिथे वगैरे वगैरे वगैरे, पण ते सगळं थांबलं. आणि मग मुलं लागली म्हणायला आता तू आईची लिही गोष्ट लिही, म्हणून घरगुती एक 50-60 पानाचं काहीतरी लिहावं असं मी मनात घेतलं आणि मी सुरुवात केली. मग लक्षात आलं की आपणच त्या भागातनं जरा फिरून यावं ना, कारण माझी आई बेळगाव पासून कारवं नावाचं एक 14 मैलावरती छोटस खेड, तिथे बैलगाडीचा अड्डा म्हणून ते खेड बसलं होतं. तर म्हटलं की आपण आधी असं करावं, या गावांना जाऊन भेट द्यावी. त्याप्रमाणे मी कारव्याला गेले. सगळं बदललेलं, काहीच नव्हतं. म्हणजे आई जसं थोडंफार काही सांगायची लहानपणीचं, ते काही नव्हतंच. आणि त्यावेळेला एक 93 वर्षाचा तरुण मला भेटला. त्यांचं नाव पंडित वसंत अनंत गाडगीळ. आणि ते आपल्या बालपणच्या गोष्टी मला सांगायला लागले. आणि मग त्यांच्या सारखेच माझ्या वडिलांचे अनुभव असणार. त्यावेळेला कुठे इतकी बदल फटाफट काही होत नव्हते. काही वस्तू म्हणजे शहरही बदलत नव्हती, गावही बदलत नव्हती, ट्रान्सपोर्टही तसाच, बैलगाडीतनं जा यानी करा वगैरे, हे सगळं पंडितजींनी केलं होतं. आणि हा एवढा मोठा धनाचा साठा माझ्या समोर आला. आणि मी जेव्हा लिहायला लागले त्यावेळेला त्यांच्या अनुभवांचा मला खूप फायदा झाला. आतापर्यंत खरं तर तुमच्या कादंबरीचा जो प्रवास आहे, म्हणजे कादंबरी जेव्हा घडत होती, लिहिली जात होती, तो प्रवास तुम्ही आम्हाला सांगितलात. मला खरं तर असा प्रश्न विचारायचा आहे की आता ही कादंबरी जी आजची पिढी वाचते किंवा वाचणार आहे, त्यांनी या कादंबरीतनं काय घ्यावं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की त्यावेळचं कुटुंबाचं एकत्रपण, एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा, मग ती अगदी सख्खी नातेवाईक का असेनात किंवा नसेनात, त्यांचा सगळ्यांचा एक मेळावा असायचा आणि जिव्हाळा होता. आपण किती एकमेकांपासून आता फुटीर झालेलो आहोत. प्रत्येक मुलाच्या हातामध्ये त्याचा मोबाईल असतो आणि तो मोबाईलवरनं तिसऱ्या मित्राशी किंवा आणि कोणाशी तरी काही बोलत असतो, गप्पा करत असतो किंवा खेळत असतो. अशामध्ये एका घरात राहून 4 वेगवेगळी कुटुंब नांदत असतात, असा प्रकार झालेला आहे. तर मला असं वाटतं की मुलांनी त्यावेळचा माहोल कसा होता, त्यावेळची एकमेकांबद्दलच्या जिव्हाळ्याची किती ओढ होती, आणि त्याच वेळेला एकूण समाज किती कडक होता, कठोर होता, आणि त्यातून काही लोकांना कसं भरडून निघावं लागलं, ह्याचं ते सगळं माझ्या ह्याच्यामध्ये प्रतीक आहे. ते जरूर वाचावं, त्याचा कुठे ना कुठेतरी त्यांच्या मनावरती ठसा उठेल. त्यातल्या त्यात माझ्या वडिलांच्या बद्दल मी खूप लिहिलेलं आहे. कादंबरीला प्रकरण 3च आहेत. पहिलं आबा, दुसरं आई
आणि तिसरी मी. त्यात आबांच्या बद्दल तर खूप लिहिले, मुंज वगैरे त्यांचीच आहे त्याच्यात. आईच्या बद्दल लिहिताना मात्र मी कम्प्युटर बरोबर ढळाढळा रडले. कारण इतकं दुःख त्या स्त्रीनं सहन केलं. आणि 12व्या वर्षी वडिलांनी लग्न करून दिलं होतं अशा एका जमीनदाराशी, की त्यांना वाटलं तो जरी व्यसनी असला तरी आपण त्याला ठीक करू. माझी मुलगी सुंदर आहे, त्याला आवडलेली आहे, तेव्हा काय त्यांचा संसार होईल वगैरे अशा पद्धतीनं वडिलांची इच्छा होती, म्हणजे आजोबांची माझ्या. पण आजोबाच वारले अपघातामध्ये, झाडावरून पडून वारले. त्यामुळे हिला जेव्हा नेऊन 1-2 वर्षांनी तिच्या सासरी काका एक लांबचे दूरचे घेऊन गेले, त्यावेळेला त्या माणसांनी तर तेव्हा आतमध्ये तर घेतलंच नाही, वाड्यात कसे बसे अंगणात शिरले ते. पण त्याची जी ठेवलेली बाई होती घरातली, ती तिथे येऊन तिने माझ्या आईला जळक्या लाकडाने मारलं आणि पुन्हा या घरात पाऊल ठेवायचं नाही म्हणून तिला हाकलून दिलं. फार वाईट गोष्ट झाली. आणि त्यामुळे माझ्या आईला कायमचा एक ठपका बसला की टाकलेली बायको. हिचं लग्न झालेलं आहे पण नवऱ्यानं हिला टाकलेली आहे. आणि मग ती घरात कसे बसे कुडूमुडू काहीतरी करत जगत होते कारव्याला. त्यावेळेला एका रात्री बाहेरच्या पठाणांची धाड आली आणि त्यांनी ती खूपसूरत मुलगी पळवून न्यायचा प्रयत्न केला. आणि तो प्रसंग तुम्ही जरूर वाचा, कशा प्रकारे आई त्यातून निसटली. अरे घर म्हणजे काय, 2-3 खोल्या आणि एक गोठा. तेव्हा हिला गोठ्यात चाऱ्यामध्ये लपून गुंडाळून ठेवलेली होती. ती श्वास घ्यायला सुद्धा घाबरत होती. त्यांनी घराची सगळी मोडतोड भांडी तोडली आणि आम्ही पुन्हा हम और आएंगे और दिन में लेके जाएंगे म्हणून धमकी देऊन ते लोक गेले. गावातलं कोणी नव्हतं, हे परकेच कोणी लोक होते. त्यावेळेला आईची मावशी तिथे होती. त्या मावशीने सांगितलं तर हिला घरात ठेवणं हे फार धोक्याचं आहे, आता न मग ते तिला पळवतील. तेव्हा रात्रीच्या माझी आजी आणि माझी आई ह्या एक वस्त्रा जशा होत्या तशा घराबाहेर पडल्या. मध्यरात्री 14 मैल चालत चालत बेळगावला गेल्या. आणि खानोलकर नावाचे इंजिनियर होते, ते आधी त्यांच्याकडे ती कामाला होती. तिथे त्यांनी आश्रय घेतला. अगदी स्वयंपाकीण म्हणून, घरकामाची मुलगी म्हणून. तिथे मग कसं तिचं आयुष्य गेलं, मग काय काय झालं ते तुम्हाला त्याच्यातनं अनेक गोष्टी. ते म्हणते ना की मी त्या लोकांच्या बरोबरीनं लिहित असताना इतकी गुंतून गेले होते की त्यांच्या सोहळ्यात मी रंगत होते, त्यांच्या खेडवळ विनोदाला मी हसत होते आणि त्यांच्या दुःखाला मी रडत होते. नाही पण खरंच म्हणजे आता तुम्ही सांगताय तो विषयही खूप इंटरेस्टिंग आहे, वाचकांना वाचायलाही आवडेल. आणि म्हणूनच मी म्हणते की तुमच्या प्रवास वर्णनांबरोबर नवीन कादंबरीसाठी सुद्धा तुम्हाला खूत खूप शुभेच्छा. आणि माझी खात्री आहे की वारसा ही जी कादंबरी आहे जी तुमच्या कुटुंबावर बेतलेली आहे ती सुद्धा जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचेल. पुन्हा एकदा तुम्हाला पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा आणि आज वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. अवश्य. तर मीनाताईंची ही पहिली वहिली दीर्घ कादंबरी वारसा आपण सर्व वाचकांनी नक्की वाचावी अशीच आहे. या कादंबरीनंतर आणि मीनाताईंबरोबरच्या गप्पांनंतर आपल्या भेटीला एक लोकप्रिय कवी येत आहेत. इंद्रजित भालेराव हे नाव कवितेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या परिचयाचं आहे. ग्रामीण जीवनावरच्या त्यांच्या कविता खूप प्रसिद्ध आहे. शेतामध्ये माझी कोप तिला बोराटीची झाप, तिथे राबतो माझा शेतकरी बाप, अशी ही बाप नावाची कविता तर सर्वांच्या परिचयाची. किंवा माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, अशा भालेराव सरांच्या कविता आपल्याला माहितीच आहेत. खऱ्या अर्थानं शेतकरी कवी आहेत इंद्रजित भालेराव सर. मात्र वेगळ्या विषयावरचा त्यांचा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झालाय. त्या कविता संग्रहाचं नाव आहे भूमिनिष्ठांची मांदियाळी. खरं तर दीर्घ कवितांमधनं व्यक्तिचित्रण उभं करण्याचा भालेराव सरांचा हा प्रयत्न म्हणजे हा कविता संग्रह भूमिनिष्ठांची मांदियाळी. या व्यक्ती कोणत्या आणि या व्यक्तिचित्रणात्मक कवितांमागची कवीची भूमिका काय हे जाणून घेऊया स्वतः इंद्रजित भालेराव सरांकडनंच.
नमस्कार. मी इंद्रजित भालेराव. मागच्या जानेवारी महिन्यात भूमिनिष्ठांची मांदियाळी हा माझा कविता संग्रह प्रकाशित झाला. हा माझा 11वा कविता संग्रह. या आधीचा 10वा कविता संग्रह 2010 साली म्हणजे 12 वर्षापूर्वी प्रकाशित झाला होता. मधल्या 12 वर्षातल्या गॅपच्या ह्या कविता सगळ्या आहेत असा अर्थातच नाही आहे. ह्या कविता मागच्या 30 वर्षातल्या आहेत. त्याचं कारण असं की अधूनमधून मी काही व्यक्तींवर दीर्घ कविता लिहिल्या होत्या आणि त्या इतर संग्रहात समाविष्ट करणं योग्य नाही म्हणून त्या बाजूला ठेवलेल्या होत्या. त्याच्यामुळं अगदी पहिला कविता संग्रह माझा जो प्रकाशित झाला पीक पाणी, तेव्हापासूनच ह्या कविता लिहिण्याची प्रक्रिया सुरू होती आणि ती आता पूर्ण झाली अशातला भाग नाही. आणखीही अशा स्वरूपाच्या काही कविता मी लिहील. पण आता ह्या काही कविता एकत्रित करून मी हा संग्रह तयार केला. याच्यामध्ये 16 कविता आहेत आणि हा प्रत्येक कविता दीर्घ आहे. या कविता प्रामुख्यानं चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत कबीर, संत तुकाराम, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण, संत गाडगेबाबा, भाई उद्धवराव पाटील, शरद जोशी, विलासराव साळुंखे, साधनाताई आमटे, बराक ओबामा, कवी पाश आणि पोपटराव पवार या व्यक्तींवरच्या या कविता आहेत. आणि या व्यक्तींवर कविता लिहिताना प्रामुख्यानं या कवितांच्यामध्ये भूमिनिष्ठा हे एक सूत्र आहे. कारण मी स्वतः ग्रामीण कवी म्हणून, कृषी कवी म्हणून ओळखला जातो आणि तीच धारा या कवितांमध्येही तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्या देशातल्या ज्या महनीय व्यक्ती होऊन गेल्या, ज्यांची या भूमीशी निष्ठा होती, त्यांच्याविषयीच्या ह्या कविता आहेत. त्यातल्या कविता दीर्घ असल्यामुळं त्या सगळ्या वाचून दाखवणं अशक्य आहे. पण पंजाबी कवी पाश त्याच्याविषयीच्या कवितेचे काही तुकडे मी तुम्हाला इथं वाचून दाखवतो. पाश, तुझ्या नावातच अस्वस्थता होती, फुटले पण होतं, चिरले पण होतं, मूळचा तू अवतार शिंग सिंधू. लोक काय काय रोमॅन्टिक नावं धारण करतात कविता लेखनासाठी. तू झालास पाश म्हणजे फुटलेला, पण म्हणजे फुटलेल्या नशिबाचा नव्हे तर काळीज भंगलेला. भंगलेल्या काळजातूनच तर तुझ्या कवितेसारखी अभंग कविता जन्मत असते ना. अर्थात हा पाशवरच्या कवितेचा एक तुकडा आहे. अशी ही दीर्घ कविता आहे. अशा ह्या वेगवेगळ्या व्यक्तींवरच्या दीर्घ कवितांचा माझा हा संग्रह भूमिनिष्ठांची मांदियाळी. नमस्कार. आता जाणून घेऊया या आठवड्याची वाचक प्रिय टॉप 5 पुस्तकं कोणती. मुंबईच्या आयडियल बुक डेपोचे संचालक मंदार नेरुरकर सांगतायत या आठवड्याचे टॉप 5. या आठवड्यात काही जी चांगली पुस्तकं गेली त्यातलं एक पुस्तक आहे रावण, जे शरद तांदळेने लिहिलेलं पुस्तक आहे रावणावरचं, ज्यात रावणाच्या दोन्ही बाजू सांगितल्या गेलेल्या आहेत. आजपर्यंत आपण एकाच बाजूने बघतो, पण या दोन्ही बाजू त्याने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते खूप चांगलं वेगळं पुस्तक आहे. त्याच्यामुळे त्याला एक चांगला डिमांड होता. नंतर अच्युत गोडबोलेंचा प्रवास म्हणून, ते अगदी विज्ञानाला अनुसरून अच्युत गोडबोलेंची पुस्तकं ही खूपच चांगली आणि नेहमीच वाचकांची चांगली मागणी असते. त्यातलंच एक नवीन पुस्तक आहे प्रवास म्हणून, ज्याच्यात त्यांनी मंगळवारपर्यंतच्या प्रवासाचा संपूर्ण माहिती दिलेली आहे. तिसरं पुस्तक तसंच आहे अश्वत्थामावरचं आलेलं पुस्तक, ते आभाळ भीष्माचं होतं. हे अशोक समेळांचं पुस्तक आहे. ऐतिहासिक पुस्तक आहे, खूप चांगल्या प्रकारे आहे, खूप चांगलं त्याच्यावर डिटेल दिलेलं आहे आणि खूप चांगली विक्री झालेली आहे त्याची. तसंच आहे तेल नावाचं वर्तमान, आहे गिरीश कुबेरांचं पुस्तक आहे. जसं तेल नावाचा इतिहास होतं तसंच कुबेर साहेबांचं नवीन पुस्तक आहे तेल नावाचं वर्तमान म्हणून, आणि ज्याच्यावर त्यांनी संपूर्ण वर्तमानातील सगळ्या गोष्टी त्याच्यात घेतलेल्या आहेत. न नायक म्हणून अरुण उदगीरकरांचं पुस्तक आहे, ज्यात त्यांनी वेगवेगळ्या फिल्मीमधल्या म्हणजे पिक्चरमधल्या वेगवेगळ्या नायक नायिकांची त्यांनी त्याच्यात संपूर्ण माहिती घेतलेली आहे. जे पुस्तक इंद्रायणी साहित्याने काढलेलं हे एक पुस्तक या आठवड्यात खूप चांगलं गेलेलं आहे. आजचे वाचक प्रिय टॉप 5 पुस्तकांचे विषय पाहिल्यावर लक्षात येतं की वाचक किती वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं वाचतात आहेत. इतर पुस्तकांबरोबरच न नायक या अमोल उदगीरकरांच्या फिल्मी दुनियेतल्या वेगळ्या धाटणीच्या अभिनेत्यांबद्दलच्या पुस्तकानेही आज टॉप 5 मध्ये हजेरी लावली आहे. साहित्यिकांशी त्यांच्या पुस्तकांबद्दल गप्पा मारणं, त्यांच्याकडनं त्यांच्या पुस्तकाविषयी जाणून घेणं हा तुम्हा आम्हा सगळ्यांसाठीच समृद्ध करणारा आणि तितकाच आनंद देणारा अनुभव असतो. या लेखकांनी त्यांच्या कल्पनाशक्तीनं तयार केलेल्या या पुस्तकरूपी कलाकृती तुम्ही जरूर वाचा.
पुढच्या आठवड्यात भेटणार आहोतच. तोपर्यंत चांगलं साहित्य आपण वाचत राहूया आणि वाचन संस्कृती जोपासूया. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.